हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे थालीपीठचं पीठ कसं बनवायचं. थालीपीठ म्हणजेच आमच्या सातारमध्ये थालीपीठला धपाटी बोलतात. तर ह्याचं दळण कसं करायचं हे आधी आपण बघूयात. ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे 1 किलो बाजरी घेतलेली आहे. 1 किलो बाजरीच्या अंदाजाने आपण बाकीचे सगळे कडधान्य यामध्ये टाकायचे आहेत. इथं मी 1.5 मापटं बाजरी घेतलेली आहे. 1.5 मापटं म्हणजेच 1 किलो. बाजरी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. हवं असल्यास तुम्ही हिला उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता. उन्हामध्ये वाळवल्यानंतर ती अजूनच कडक होते आणि दळण खूप छान बनतं. आता 1.5 मापटं आपण बाजरी घेतली होती म्हणून 1 मापटं ज्वारी घ्यायची. आपल्याला असा अंदाज कळणार नाही म्हणून मी मापट्यावरती तुम्हाला अंदाज देत आहे. बाजरी वाळल्यानंतर अजून छान पीठ बनतं म्हणून आपल्याला ही वाळवून घ्यायची ना. ही 1 मापटं आपण जी ज्वारी घेतली तीही आपण वाळवत ठेवायची. जेवढी ज्वारी घेतलेली त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये गहू घ्यायचा आणि ते निवडून घ्यायचं. आता तांदूळ घेत आहे. जेवढे गहू घेतले होते त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचे. तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा आणि सेपरेट ठेवायचा कारण आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे. आता मी वाटीच्या अंदाजाने तुम्हाला इथून पुढचे कडधान्य सांगते. इथे 2 वाटी पिवळे मूग घेतलेले आहेत. हे तुम्हाला इझिली कोणत्याही मार्केटमध्ये मिळू शकतात. मूग सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण त्याआधी निवडून ठेवायचा. आता 1 वाटी उडीद डाळ घ्यायची. उडीद डाळचं प्रमाण मी जसं दाखवत आहे तसंच घ्या. जर उडीद डाळ जास्त झाली तर पीठ चिकट होऊ शकतं. उडीद नंतर हे पिवळे मूग आणि तांदूळ हे 3 आपण व्यवस्थित भाजून घ्यायचंय. लालसर होईपर्यंत भाजायचं आणि मग ते आपण दळणामध्ये टाकायचंय. आता पहिल्यांदा आपण तांदूळ भाजायचे लालसर होईपर्यंत भाजायचे. सतत हलवायचे म्हणजे खाली लागत नाही आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजतं. आता हे भाजलेले तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते. हे कडधान्य आपण जेव्हा भाजतो तेव्हा त्याला एक वेगळी टेस्ट येते. म्हणजे आपण जेव्हा थालीपीठ बनवतो तेव्हा थालीपीठ बनवताना एक क्रिस्पीनेस येतो थालीपीठला आणि खूप छान लागतात. टेस्ट खूप छान येते म्हणून आपल्याला हे कडधान्य भाजून घ्यायचे. तर आता लगेचच ह्या कढईमध्ये उडीद डाळ पण भाजून घेऊया. खूप छान असा स्मेल येतो उडीद भाजल्यानंतर. हे तिन्ही पण आता भाजून झालेलं आहे. हरभऱ्याची डाळ पण आपल्याला भाजायची आहे पण ती मी व्हिडिओमध्ये घेतलेली नाहीये. आणि हरभरा डाळ 1 वाटी घ्यायची. आता यामध्ये गहू पण टाकते बघा. आता ज्वारी आणि बाजरी पण मी या दळणामध्ये टाकलेली आहे आणि एकंदरीत आता असं दळण दिसतंय बघा. बघू शकता तुम्ही. सर्व गोष्टी आपण भाजून घेतलेल्या आहेत. हरभरा डाळ पण मी यात टाकलेली आहे आणि आता हे सर्व दळण मी गिरणीमध्ये दळायला देणार आहे. आणि फायनली आपलं पीठ तयार झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता हातामध्ये घेऊन मी ते दाखवते. एकदम स्मूथ पीठ झालेलं आहे आणि आता थालीपीठ बनवायला पीठ एकदम रेडी आहे. ह्यानंतर तुम्ही ह्यात आवडेल ते मसाले घालून पीठ मळून थालीपीठ खाऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की सांगा आणि मी थालीपीठचा व्हिडिओसुद्धा लवकरच घेऊन येणार आहे. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.